जय बाळा मित्रांनो, आज आहे 23 जून. तर आज आपण मार्केटच्या सगळ्या इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटच्या ज्या आपण परवा दिवशी व्हिडिओ केला होता, लेवल ड्रॉ केला होता, त्याचा आपण आज ॲनालिसिस करूयात. अशी कंडिशन होती आंतरराष्ट्रीय, तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात युद्धाची परिस्थिती आहे आणि अमेरिकेने प्रत्येक सहभाग घेतला नव्हता. काल अमेरिकेने प्रत्येक सहभाग घेतला आणि इराणवरती हल्ला केला आहे. त्यामुळे मार्केटवर त्याचा परिणाम दिसणार 100%. आता ह्या क्रूड ऑइल किंवा गोल्ड ह्या सगळ्या परिणाम दिसणार. प्रत्येक देशात जे स्टॉक मार्केट आहे ते आता क्रॅश करायला थोडंफार आपल्याला दिसते. तोच परिणाम आपल्याला आपल्या मार्केटवर दिसतोय. मार्केटने खूप मोठा गॅप डाऊन दिलेला आहे. पण ज्यावेळी अशी कंडिशन होते त्यावेळी लक्षात घ्या, ही कंडिशन चांगल्या असत्या कशासाठी, म्हणजे पॉझिटिव्ह कशासाठी होणार आहे, गोल्डसाठी आणि क्रिप्टोसाठी. क्रिप्टोमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर थोड्या दिवसांत तुम्हाला एक चांगला हाईप दिसेल आणि तीच परिस्थिती असणार आहे गोल्डमध्ये. मेटल वाढणार आणि गोल्डसुद्धा आपल्याला एक हाय मारताना दिसेल. बाकीच्या करन्सीमध्ये आणि डॉलरमध्ये तुम्हाला क्रॅश होताना दिसणार आहे. ही एक युद्धजन्य परिस्थितीमध्ये होणारी ही कंडिशन आहे, समजून घ्या. आणि आजच त्यावरती आपण ही एकूणच युद्ध परिस्थिती आहे, इराण किंवा ह्या गोष्टी, ही नेमकं युद्ध परिस्थिती आहे काय, हे युद्ध नेमकं कशामुळे चाललं आहे आणि ह्याचा क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट, आपल्या इंडियन मार्केटवरती काय प्रकारे परिणाम होऊ शकतो, यावर एक चांगला व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतो. तर आपण बघू शकता की जे आपण डिस्कस केलं काल आपल्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये, एक मार्केटने गॅप, जर फ्लॅट ओपनिंग आणि गॅप अप दिला असता तर आपल्या लेवल होत्या, पण मार्केटने खूप मोठा गॅप डाऊन दिला आहे. आता ह्यावेळी कंडिशन काय होणार आहे, ह्यावेळी सिंपल कंडिशन आहे. हा निफ्टी 50चा चार्ट आहे आणि ह्यामध्ये जर बघितलं मार्केटने गॅप डाऊन दिला ह्या क्लीन एरियाजवळ. आता इथं काय होणार, एक सिंपल सेंटिमेंट डोक्यात घ्या. इथं सेलर असणार आहेत, ठीक आहे. इथं कोण सेलिंग करून बसला असेल आणि तर आपलं पोझिशन होल्ड केली असेल, ठीक आहे. आता सेलर चांगल्या प्रॉफिटमध्ये येणार आहे आणि त्याला एवढ्या चांगल्या हाईपमध्ये आपल्याला एवढं मोठं प्रॉफिट दिसते. तो मार्केट ओपन झाल्या आपलं प्रॉफिट बुकिंग करणार आहे आणि मार्केट ओपन होताच हे जे इथं कोण बाहेर बसले असणार आपल्या पोझिशन क्लोज करणार आहे, त्यांची स्टॉपला हिट होणार. त्यामुळे मार्केट ओपन झाल्या पहिली कॅन्डल वरती जाणार, अशी पहिली कॅन्डल अशी वरती जाणार आणि आपला हा जर एरिया आहे ना, ह्या एरियापासून मार्केट पुन्हा खाली येणार. मी जे काय म्हणते नीट आहे का, आणि तसं होतं ना बघा. मार्केट इथं ओपन होणार, ओपन झाल्याला प्रॉफिट बुकिंग येणार आणि इथं येणार आणि तो मार्केट खाली पडणार. आता मार्केटच्या 15 मिनिटांनंतर आपण आपल्या पोझिशन ड्रॉ करायचे, कुठं आपण ट्रेड घ्यायचा तो, पण पहिल्या 5-10 मिनिटं मार्केट असू शकते. इथून मार्केट खाली पडलं पाहिजे ॲज अ प्राइज ॲक्शन किंवा एस एल हंटिंगच्या पद्धतीनं, ठीक आहे. तर ह्या एरियावर लक्ष द्या. 15 मिनिटानंतर आपण मग इथं ट्रेड प्लॅन करायचा का ह्या लेवलला करायचा, आणि खाली आपण आता ही लेवल तशी आता विकत झाली, ह्या लेवलला करायचं की ह्या लेवलला करायचं बघूयात आपण, ठीक आहे. ह्या निफ्टी चार्ट आहे. दुसरा चार्ट आपण आता इथं बघूया, तो म्हणजे फिन निफ्टीचा. सेम कंडिशन झाली आहे. ऑल टाईम हायला ॲक्च्युली फिन निफ्टी आहे. तिथं बघायला गेलं तर मार्केटने जो गॅप डाऊन दिला आहे तो एक्झॅक्टली आपला जो एक चांगली लेवल आहे त्या लेवल जो मार्केट गॅप डाऊन आहे. पुन्हा मार्केट ओपन झाल्या वर तुम्हाला शार्प वर जाताना दिसेल. आता मार्केट ओपन होईलच 10-20 सेकंदात पुढच्या. का होणार आहे, इथं जी सेलर आहेत आपलं प्रॉफिट बुकिंग करणार आणि जे बायर आहेत त्यांचा प्रचंड इथं स्टॉप लॉस गेला असणार आहे, ते पटापटा पळून बाहेर पडायचा प्रयत्न करणार. आणि मी तुम्हाला नेहमीच कालच बोलवतो का क्लीन एरिया आहे, क्लीन एरियापासून मार्केट थांबणार नाही. ते झालं क्लीन एरियाच्या बरोबर मार्केट खाली ओपन झालेलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केट बघा, हे बघा जे आपण बोलतोय ते ॲज इट इज होताना दिसते नाही बघा. मार्केट ओपन झाल्यावरती गेलं, कारण का तेच होणार. तो इथं म्हणायचं प्रॉफिट बुकिंग झालं प्लस यांचे स्टॉपला सुटले. आता ह्या एरियापासून मार्केट खाली येताना तुम्हाला दिसेल. इथं जर मार्केट टेस्ट झाला ना, ह्या पहिला 5-10 मिनिटाचं ॲनालिसिस करतो आपण. ॲक्च्युअली आपण आपले जे ट्रेड आहेत ते आपण 15 मिनिटानंतर आपण इथं हे करायचे, प्लॅन करायचे किंवा घ्यायचे. ह्या एरियाला रिस्पेक्ट दिला मार्केटने. इथं आल्यानंतर मार्केट तुम्हाला इथून एक बॉन्स खाली जाताना आता दिसेल, खाली येताना दिसेल, कारण की इथं चांगले इथं एक चांगले आपण म्हणू शकतो रेजिस्टन्स आहे किंवा चांगले इथं बायर होते, त्यांचं रूपांतर सेलरमध्ये आता इथंपर्यंत प्रॉफिट बुकिंग करतील. आणि इथून पुढे जे वरचे कोण सेलर असतील जे स्ट्रॉंगली बसणार आहेत मार्केटमध्ये, ते मार्केटला इथून वर येऊन देणार नाहीत. आणि एकूणच या सगळ्या गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय जे घडामोडी चालल्यात त्या दृष्टी मार्केट थोडंसं डाऊन साईडला दिसेल. बघू शकता तुम्ही डॉट इथूनच मार्केट पुन्हा एकदा खाली बॉन्स खाली करताना दिसते का, जे आपण ॲज इट इज आपण ॲनालिसिस करायचा प्रयत्न करतो सेम तसं होताना दिसते आपल्याला, ठीक आहे. आता आपण शेवटचा चार्ट आहे तो बँक निफ्टीचा, तो एक बघूयात. बँक निफ्टी चार्ट बघा, सेम हीच तुम्हाला असं कंडिशन सांगणार होतो. आपण जे ॲनालिसिस केलं होतं त्या पद्धतीने मार्केट एक गॅपडाऊन झालं. गॅपडाऊन झालं नसतं तर आपल्या लेवल सगळ्या ॲज इट इज आपण पाळल्या असत्या. गॅपडाऊन झाला, हा क्लीन एरिया मार्केटने कव्हर केला. एक्झॅक्टली आपल्या लेवलवरती गॅपडाऊन झाला. मार्केट प्रॉफिट बुकिंग होणार होतं, मार्केट वर जाणार होतं, ॲज इट इज वर झालं. ह्या लेवलपासून मार्केटला एक चांगला रेजिस्टन्स मिळणार होता. बघू शकता इथं आल्यानंतरच मार्केट अडकले. जी इथं स्पाईक झाला, इथं जी स्पीड होती मार्केटला, इथं आल्यानंतरच का थांबली, इथंच का थांबली, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. इथं जशी स्पीड होती तर इथं का नाही. सरळ गोष्ट आहे, इथं 2-3 मेजर लेवल आलेले आहेत, प्लस इथंपर्यंतच मार्केट प्रॉफिट बुकिंग होणार आहे. ह्याच्या पुढे स्टॉप लॉस धावणार नाही आहेत. आणि वरचे सेलर आहेत ते चांगले सेलर असतील तर मार्केटमध्ये होल्ड करतील आणि मार्केट खाली दाबायला प्रयत्न करतील, ठीक आहे. तर 15 मिनिटानंतर बघूया आपण कशा प्रकारे पोझिशन हे करू शकतोय. त्यानंतर तुम्हाला मला आणखी गोष्ट दाखवायची आहे आपल्या फॉरेस्ट मार्केटमधली, ती म्हणजे एक सेकंड. फॉरेस्ट मार्केटमध्ये
आपण आता ट्रेड प्लॅन करतोय माझ्या स्टोरीवरती आणि टेलिग्रामवरती मी पोस्ट करूनच त्या मी कशा ट्रेड प्लॅन कुठं करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे ती म्हणजे एकदा तुमच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करायला आल्या ना म्हणजे मार्केटवरती मग तुमच्या सेटअपवर तुम्हाला जास्त विश्वास बसायला सुरुवात होत्या. तिथं बघू शकता मार्केटनं गॅपअप ओपन दिले जे आपण चर्चा करतोय की आंतरराष्ट्रीय युद्ध सुरू झाल्यानंतर स्पेशली अमेरिकेनं सहभाग घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मेटलमध्ये गोल्डमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी दिसते म्हणजे वर जात असते. त्याच पद्धतीने US डॉलर आहे तो ह्याच वेळी खाली पडत असणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की इतकं हे असताना आपल्या लेवल किती लेवल किती रिस्पेक्ट दिले बरोबर. इथं आल्यानंतर आपल्या लेवलला रिस्पेक्ट दिली मार्केटनं. सेकंड आपले लेवल बघा तुम्ही एक्झॅक्टली तर मार्केटने रिस्पेक्ट दिलं परत ब्रेक केली आणि परत आणि किती लेवलला जबरदस्त आपल्याला रिस्पेक्ट दिले बघा. यातून फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे आपल्या जे तुम्ही लेवल ड्रॉ करताय त्या लेवल जरा ॲक्युरेट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. एकदा लेवल आपल्या व्यवस्थित व्हायला लागल्या त्यानंतर तुम्ही कुठलाही सेटअप तुम्ही काम करत असाल तर त्या सेटअपवर तुमचा कॉन्फिडन्स आणखीन वाढतोय. ठीक आहे, त्यामुळे मी बऱ्याचदा माझ्या लेवलवरती 100% वगैरे असं ट्रेड लिहित असतो. मार्केटनं हा करन्सी पेअर आहे मार्केट युरो आहे गॅपडाऊन दिला मोठा. त्यानंतर बघा तुम्ही आपल्या ह्या लेवलवरती थोडंसं मार्केट थांबलं ह्या लेवलवरती मार्केट थांबलं आणि ज्या की रेड लाईनवरती मी खूप कॉन्फिडन्स असतो तुम्ही जर फॉलो करत असाल तर माहिती आहे की तिथं मी रेड लाईनवरती खूप कॉन्फिडन्स असतो. एक्झॅक्टली रेड लाईनला मार्केटने किती जबरदस्त रिस्पेक्ट दिला बघा आणि मार्केटने उडी राहिली दिली. आता हे पाठीच केव्हा तरी 4-5 वाजता झालं असेल. त्यानंतर बघा सेकंड टाइमला सो मार्केटनं खूप चांगली इथं आपल्याला रिस्पेक्ट देऊन खाली पडताना दिसते. त्याच इथं तुम्हाला दिसते की शूटिंग स्टार टाईपची कॅन्डल झाली होती प्लस रेड लाईन होती प्लस EMA होता म्हणजे जबरदस्त कन्फर्मेशन होतं. पण इथं आपण झोपला असल्यामुळे आपल्याला ट्रेड घेता नाही आला. ठीक आहे, पण 10च्या पुढेच प्लॅन करायचं एक स्वतःला सवय लावून घ्यायची म्हणजे बरं पडते. आणि आता तिसरा पेअर तुम्हाला फक्त दाखवतो शेवटचा तो म्हणजे आपला GBPचा. इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की गॅपडाऊन दिला त्यानंतर आपण हेच आपला लेवलचा झोन होता आणि तर 2-3 कन्फर्मेशन मिळाली. एकदा रिस्पेक्ट दिला दुसऱ्यांदा रिस्पेक्ट दिला. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या लेवलवरती एक इतक्या चांगला ड्रॉ करायला आपण शिकलं पाहिजे की त्यावरती मार्केटने रिस्पेक्ट दिलं पाहिजे. कधी कधी देणार पण नाही पण दिलं तर आपलाच कॉन्फिडन्स वाढतोय आणि त्यानं आपल्याला पुढचं ट्रेड घ्यायला मदत होत्या. आता फक्त इंडियन मार्केटचं शेवटची कंडिशन काय झालं बघूया आणि हा व्हिडिओ थांबू देतो. बघा ॲज इट इज आपण जे अनालिसिस करतोय ते होताना दिसते. मार्केटने ह्या लेवलला इथं पण प्रॉफिट केलं इथून मार्केट खाली बाउन्स करणार होतो. मार्केट इथंपर्यंत आलेलं आहे आणि पूर्णपणे मार्केट खाली जात आहे. सेम तीच कंडिशन तुम्हाला फिन निफ्टी आणि निफ्टी 50मध्ये दिसणार आहे. एक सेकंद फिन निफ्टी चार्ट काय झालं हां ठीक आहे. इथं बघा इथं तीच कंडिशन आहे फिन निफ्टीमध्ये ॲज इट इज आपण चर्चा केली तिथून मार्केट खाली येताना दिसते. ठीक आहे, आणि आता लास्ट चार्ट निफ्टी 50चा तेच झालं असणार आहे शंका नाही यामध्ये. हां ॲज इट इज इथून मार्केटनं बाउन्स दिला प्रॉफिट बुकिंग केलं फक्त ह्या लेवलवरती मार्केट एक सेकंड ह्या लेवलवरती मार्केट यायला पाहिजे इथून बाउन्स दिला पाहिजे होता पण काय हरकत नाही त्या झोनमध्ये मार्केट आलं इथून खाली आलं. फक्त आपण जे एक चार्ट बघण्याचा प्रयत्न करतोय सायकोलॉजिकली तो बरोबर येतोय. ही जर सवय लावली तर जरासं ट्रेड करायला सोपं जाईल. धन्यवाद. जय बाळूमामा.